अतिशय महत्त्वपूर्ण टिप्स. नंबर 1. जेव्हा कधी आजारी असाल, तोंडाला चव नसेल किंवा जुलाब लागले असतील, अशावेळी मिरची न टाकता व्हेजिटेबल सूप पिऊ शकता. त्यामुळे कोणताही त्रास होणार नाही आणि सूप पिल्यामुळे शरीराला तरतरीसुद्धा येईल. नंबर 2. जर तुमच्या शरीरात रक्ताची कमतरता असेल तर जेवणात पालक, बीटरूट, गाजर यांचा अवश्य समावेश करावा. नंबर 3. जर रात्रीच्या वेळी लवकर झोप लागत नसेल तर ज्या ठिकाणी झोपतो तिथे झोपण्याच्या 10 ते 15 मिनिटे आधी मेडिटेशन करावं आणि त्यानंतर लगेच झोपावं. त्यामुळे झोप लवकर लागते. नंबर 4. जर तोंडात फोड आले असतील किंवा उष्णतेमुळे तोंड आलं असेल तर प्लेन ताक प्यावं. त्याचबरोबर प्लेन ताकाच्या गुळण्या कराव्या. त्यामुळे तोंडातील फोड हळूहळू कमी होतील. नंबर 5. सकाळी उपाशीपोटी पेरूची पानं चावल्याने देखील तोंडातील फोड कमी होतात. नंबर 6. जर तुम्हाला रात्री खूप काम असेल आणि जागरण करायचं असेल तर झोप येऊ नये म्हणून डार्क चॉकलेट खावं. कारण डार्क चॉकलेटमध्ये कॅफेनचं प्रमाण भरपूर असल्यामुळे मेंदू सतत कार्यक्षम राहतो. त्यामुळे काम करताना लवकर झोप येत नाही. नंबर 7. जर डार्क चॉकलेट वेळेवर उपलब्ध नसेल तर कॉफी देखील पिऊ शकता. त्यामुळे सुद्धा झोप लागत नाही. नंबर 8. जर रोजच्या रोज पोट साफ होत नसेल तर रोज जेवणात दह्याचा समावेश करावा. नंबर 9. पावसाळ्यात घरात खूप मच्छर येतात. अशावेळी 1 वाटी पाण्यात 2 चमचे मीठ टाकून ती वाटी आपल्या उशीजवळ ठेवावी. त्यामुळे मच्छर येणार नाहीत. नंबर 10. घरात मच्छर येत असल्यावर बरेच जण गुड नाईट किंवा मच्छरच्या अगरबत्तीचा वापर करतात, परंतु त्यामुळे दमा होण्याची शक्यता असते. नंबर 11. जर घरात खूपच मच्छर असतील तर संध्याकाळच्या वेळी शेणाची धुरी करू शकता. नंबर 12. वजन कमी करायचं असेल तर तोंडावर नियंत्रण असणे अत्यंत गरजेचे आहे. त्याचबरोबर रात्रीच्या वेळी भात, बटाटा खाणे बंद करावं. नंबर 13. बऱ्याचदा जेवणात तिखट मिरची खाल्ल्यामुळे पोटात कळ मारून येते. अशावेळी 1 चमचा तुळशीच्या पानांचा रस प्यावा. त्यामुळे पोटात कळ मारणे कमी होईल. परंतु पोटात कळ मारून डिसेंट्री लागली असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. नंबर 14. उपाशीपोटी सतत चहा पिल्याने अल्सर होण्याची शक्यता असते. नंबर 15. बऱ्याच लोकांना सतत तोंडातील लाळ बाहेर थुंकण्याची सवय असते, पण त्यामुळे स्मरणशक्ती कमी होण्याची भीती असते. नंबर 16. खूप वेळेस असं होतं की भरपूर काम केल्यामुळे लवकर झोप येत नाही आणि याचा परिणाम म्हणजे दुसऱ्या दिवशी खूप चिडचिड होते. कोणत्याही कामात लक्ष लागत नाही. त्यामुळे जेव्हा कधी थकल्यासारखे वाटत असेल, झोप झालेली नसेल तेव्हा बिनधास्त आराम करावा. कारण आपल्या तब्येतीची काळजी आपल्यालाच घ्यायची आहे. नंबर 17. जर घरात खूप उंदीर झाले असतील आणि उंदरांना बाहेर काढायचं असेल तर घराच्या प्रत्येक कोपऱ्यात कापूर ठेवा. नंबर 18. मोहरीच्या तेलात तुरटी टाकून केसांना लावल्याने केस मजबूत होतात. नंबर 19. ज्या लोकांना ॲलर्जीचा त्रास असेल अशा लोकांनी शक्यतोवर गवार आणि वांग्याचं सेवन करू नये. नंबर 20. जर तुम्हाला किडनी स्टोन झाला असेल आणि किडनी स्टोन पहिल्या टप्प्यातच असेल तर जास्त प्रमाणात लिंबू सरबत प्यावं. कारण लिंबू सरबताचं जास्त प्रमाणात सेवन केल्याने किडनी स्टोन हळूहळू गळून जाईल. वरील सर्व टिप्स आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.